मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणावरून सामाजिक अस्थैर्य, ताणतणाव आणि संघर्षाचं वातावरण निर्माण झालंय. राज्य सरकारच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. या संदर्भात माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलाय. मात्र तो अहवाल शासनाकडून सर्व नागरिकांसाठी खुला न करता त्यावर घाईगडबडीनं हरकती मागवून घेतल्यात. या अहवालासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळं आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावं अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 59 जातींपैकी कोणत्या जातींनी इतरांच्या हक्कावर अतिक्रमण केलेलं नाही, उलट आरक्षणाचा अनुशेषही पूर्ण झालेला नाही, त्यामुळे उपवर्गीकरणाचं कारण अस्तित्वातच राहत नाही. राज्यातील 59 जातीपैकी 58 अनुसूचित जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही. केवळ एका जातीतील मर्यादित लोकांनी केलेल्या मागणीमुळं बहुसंख्य समाजावर अन्याय ठरेल. न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं सर्व 59 जातींचे प्रतिनिधित्व अथवा त्यांची मते जाणून घेतलेली नाहीत. त्यामुळं त्यांचा अहवाल नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन करणारा आहे. उपवर्गीकरणामुळं अनुजातीमध्ये भेदभाव, स्पर्धा आणि अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामाजिक ऐक्याला धक्का बसू शकतो, असे अनेक मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले. यावेळी डी.जी. भास्कर, डॉक्टर पी.एस. कांबळे, डॉक्टर अनिल माने, प्रेमानंद मौर्य, रघुनाथ मांढरे, आर.बी. कोसंबी, रमेश कांबळे, विलास भास्कर, प्रमोद हुपरीकर, मच्छिंद्र राजशील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.